नमस्कार, मी मनोशी पाठक बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत। बातम्या सविस्तर बघणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी। सांगलीच्या जागेवरून संजय राऊत आणि विश्वजित कदमांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। विशाल पाटलांच्या विमानाचं कुणीतरी पायलट आहे, हे विमान गुजरातच्या दिशेने जाऊ शकतं। संजय राऊतांचा अप्रत्यक्षपणे विश्वजित कदमांकडे हा रोख बघायला मिळाला। तर राऊतांच्या या वक्तव्यावर मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही, असं विश्वजित कदम म्हणाले। सांगली काँग्रेसचा जिल्हा हे जनावरही सांगू शकेल, असं सुद्धा कदमांनी म्हटलंय। त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे। पायलट पुणे आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय का? नाही, अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात। सध्या नागपूर जवळ कुठं ते विमान आहे असं कळालंय? नाही, गुजरातलाच उतरू शकतं विमान। नाही, पण त्यांनी भर सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम असेल। मला माहित नाही। कदम ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार आहे। ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊ नीट। मी संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्यावर मला वाटतं प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे। सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल, राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात, तो अनेकांना माहीत आहे। देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरांसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। आणि मी जनावरं का म्हणतो, कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात, आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही।